हॅलो, थर्मोडायनामिक्स या आपल्या चौथ्या चॅप्टरचं आजचं हे चौथं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत थर्मोडायनामिक प्रोसेसशी रिलेटेड वेगवेगळ्या बाबींचा. तर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्सच्या अंतर्गत सुरुवातीला बघूया प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम ऑर सिस्टीम व्हेरिएबल म्हणजे नेमकं काय. तर मागच्या एका डिस्कशनमध्ये आपण बघितलं होतं की ज्यावेळेला सिस्टीमचं टेम्परेचर चेंज होतं, म्हणजे ज्यावेळेला एनर्जी गेन केली जाते किंवा रिलीज केली जाते त्यावेळेला सिस्टीमचं टेम्परेचर चेंज होतं, त्यावेळेला त्याच्या इतर प्रॉपर्टीज सुद्धा चेंज होतात आणि या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रामुख्याने या आर्टिकलमध्ये. तर या आर्टिकलमध्ये आपण या ज्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक आहेत सिस्टीमच्या त्यांच्यासाठी व्हेरिएबल हा शब्द वापरतोय. म्हणजे जर उदाहरणच द्यायची झाली तर आपल्याला माहिती आहे आपण सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा इक्वेशन बघितली आणि सुरुवातीला डिस्कशनमध्ये पण आपण बोलत गेलोय की प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अशी अनेक व्हेरिएबल्स आपल्याला सांगता येतील. इथे बघा काय म्हटलं, फॉर एक्झाम्पल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी अँड मास ऑफ द सिस्टीम आर सम ऑफ द व्हेरिएबल्स दॅट आर यूज्ड टू डिस्क्राइब अ सिस्टीम. सो नॉर्मल केसमध्ये ही काही एक्झाम्पल्स फक्त दिलेत, याच्यापेक्षा आणखीनही काही क्वांटिटी किंवा व्हेरिएबल्स असतात की ज्या सिस्टीम डिस्क्राइब करतात. आणि बऱ्याचदा थर्मोडायनामिक्सशी रिलेटेड जेव्हा आपण कॅरेक्टरिस्टिक्स सांगतो त्यावेळेला प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे तर कॉमनली आपण बोलतच जातो. ओके, सो ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत किंवा ही जी या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणा किंवा आत्ताच्या दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ही जी व्हेरिएबल्स आहेत म्हणा, तर हे सगळे जे आहेत या प्रॉपर्टीज आहेत ह्या मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत आणि या सगळ्या प्रॉपर्टीजना आपण काय म्हणतो तर मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स ऑफ अ सिस्टीम. सो मागच्या वेळेला आपण मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक याच्यावरती थोडंसं बोललो होतो. मॅक्रोस्कोपिक म्हणजे थोडं वरच्या लेवलला जाऊन आपण जेव्हा डिस्कशन करतो कॉमन कन्सिडरेशन करून, आणि मायक्रोस्कोपिक म्हणजे आणखीन त्याच्या खालच्या लेवलला जाऊन म्हणजे जेव्हा आपण इलेक्ट्रॉन, ॲटम्स यांच्या संदर्भात जेव्हा बोलतो तेव्हा ती जी लेवल आहे त्याला आपण मायक्रोस्कोपिक असं म्हणतो. आणि हे थोडंसं आणखीन पुढचं वर्जन आहे जे मॅक्रोस्कोपिक, याच्यामध्ये आपण ऑन अँड ॲव्हरेज या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. या ज्या क्वांटिटीज आहेत ह्या जनरली ऑन ॲव्हरेज आपण कन्सिडर करत असतो, ज्यांना आपण मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टीम म्हणणार आहोत. तर यानंतर आणखीन एक छोटासा कन्सेप्ट आपण लक्षात घेणार आहोत, इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स म्हणजे काय. तर एका ओळीमध्ये आपण सांगू शकतो इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय अपेक्षित आहे आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय अपेक्षित आहे. तर बघा, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स डू नॉट डिपेंड ऑन द साईज ऑफ द सिस्टीम. सो इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स जी आहेत ती सिस्टीमच्या साईजवरती अवलंबून नसतात. आणि या उलट जर आपण एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्सचा विचार केला तर एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स जे आहेत ती सिस्टीमच्या साईजवरती अवलंबून असतात. सो हा त्यातला बेसिक फरक आहे की जी सिस्टीमच्या साईजवरती अवलंबून आहेत ती इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आणि जी सिस्टीमच्या साईजवर अवलंबून असतात ती एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स असं आपण म्हणतो. सो याच्या संदर्भामध्ये कदाचित नक्की इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स कुठची आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स कुठची याचा जर विचार करायचा झाला तर थोडक्यात आणखीन डिटेलमध्ये जर जायचं झालं तर आपण काय करू शकतो, समजा एक सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे आणि समजा ही सिस्टीम जर दोन इक्वल कंपार्टमेंटमध्ये आपण डिवाइड केली, ओके, आणि म्हणजे थोडक्यात अशी बाउंड्री आपण तिथे टाकली, समजा एक्झॅक्टली त्याचे दोन पार्ट केले, समजा दोन कंपार्टमेंट तयार केली, इच विथ हाफ द ओरिजिनल व्हॉल्यूम. सो प्रत्येकाचा व्हॉल्यूम आता काय होईल, जो ओरिजिनल होता त्याच्या हाफ व्हॉल्यूम आपण डिवाइड केला. तर इथे काय होईल बघा, तर प्रेशर P किंवा टेम्परेचर T, डेन्सिटी ρ, बरोबर आहे. तर या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या दोन्ही कंपार्टमेंटमध्ये सेम राहणार आहेत बघा, त्या काही बदलणार नाही आहेत. कारण या आपण कंपार्टमेंटमधलं प्रेशर P असणार आहे जे सेम असणार आहे आणि दुसऱ्या पण कंपार्टमेंटमधलं प्रेशर जे आहे ते सेम असणार आहे. तसंच टेम्परेचर ही दोन्ही कंपार्टमेंटमध्ये काय राहणार, सेम राहणार आहे, बरोबर आहे. म्हणजे जेवढं त्या सिस्टीमचं होतं सुरुवातीला तेच दोन्हीकडे डिवाइड केलं तरी तेच राहणार आहे, हे लक्षात घ्या कन्सेप्ट. म्हणजे तुमच्या थोडंसं कन्फ्युजनचा जो पार्ट आहे थोडंसं कमी होईल. या उलट जर तुम्ही बघितलात मास M किंवा इंटरनल एनर्जी U हे जर बघितलात तर या काय होतात, तर दोन्ही कंपार्टमेंटमध्ये समजा आपण इक्वली डिवाइड केलं तर ओरिजिनल मास जर M असेल
बरोबर ना. तर आता ते सिस्टीमचं मास दोन्हीकडे डिवाइड झालं, म्हणजे अर्ध्या कंपार्टमेंटमध्ये m/2 इतकं मास झालं आणि दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये सुद्धा मास m/2 झालं. बरोबर ना. तिथे काय झालं, प्रेशरच्या वेळेला प्रेशरचा फरक पडला काय कंपार्टमेंट केल्यामुळे, तर दोन्हीकडे इकडे पण प्रेशर जे पूर्वी जे अख्ख्या सिस्टीमचं प्रेशर होतं P, तर इकडच्या कंपार्टमेंटचं प्रेशर पण P आणि इकडच्या कंपार्टमेंटचं प्रेशर सुद्धा P होतं. किंवा टेम्परेचर सुद्धा एका कंपार्टमेंटचं टेम्परेचर जर T असेल तर दुसऱ्याही कंपार्टमेंटचं टेम्परेचर T राहिलं आणि सुरुवातीला सिस्टीमचं टेम्परेचर किती होतं, Tच होतं. याउलट इथे काय झालं, टोटल सिस्टीमचा मास किती आहे, m आहे, पण जेव्हा तुम्ही कंपार्टमेंट केलेत तेव्हा आता दोघांचं मास सेम राहणार आहे, पण मास सेम म्हणजे इंडिव्हिज्युअली ज्या दोघांचं एकमेकांशी कंपॅरिझन करतात तेव्हा, पण ओरिजिनल सिस्टीमचं मास किती होतं तर m होतं आणि आता हेच मास कंपार्टमेंटमध्ये झाल्यामुळे एका साईडचं किंवा एका कंपार्टमेंटचं जे मास आहे ते m/2 थोडक्यात सांगायचं झालं तर, आणि दुसऱ्या साईडचं किंवा दुसऱ्या कंपार्टमेंटचं मास जे आहे ते m/2 झालेलं आहे. म्हणजे या अशा ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, अशा ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बेसिकली, त्यांना आपण काय म्हणणार आहोत तर एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत. सो तो कन्सेप्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला एक्झॅक्टली तुम्ही कंपार्टमेंट करता त्यावेळेला काही तुम्हाला साईज ऑफ द सिस्टीमचा फरक पडत नाही असं आपण म्हटलंय, म्हणून तिथे काही साईज बदलली कंपार्टमेंटची म्हणून प्रेशर बदललं का तर नाही बदललं, टेम्परेचर बदललं का तर नाही बदललं. या उलट जेव्हा आता इथे कंपार्टमेंट आपण बेसिकली केली तेव्हा मास बदललं का तर डेफिनेटली बदललं, कारण सुरुवातीला मास किती होतं m होतं. समजा 4 कंपार्टमेंट केले असते तर प्रत्येककडे काय झालं असतं m/4 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 असं ते जे मास आहे ते डिवाइड झालं असतं, म्हणजे ते साईज ऑफ द सिस्टीम वरती डिपेंड झालं असतं. सो अशा प्रकारचे जे काही प्रॉपर्टीज आहेत किंवा जे व्हेरिएबल आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टीम म्हणणार आहोत. तर यानंतर आपण समजावून घेणार आहोत थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स काय काय आहेत ते. तर बघा काय म्हटलंय, अ सिस्टीम इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम इफ द फॉलोइंग 3 कंडिशन्स ऑफ द इक्विलिब्रियम आर सॅटिस्फाईड सायमल्टेनियसली. सो काय म्हटलंय बघा, तर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये सिस्टीम तेव्हाच असेल जेव्हा पुढे दिलेल्या ज्या 3 कंडिशन्स आहेत इक्विलिब्रियमच्या त्या सायमल्टेनियसली सॅटिस्फाईड झाल्या पाहिजेत, म्हणजे ॲट अ टाइम तिन्ही कंडिशन त्या स्टेटने किंवा त्या सिस्टीमने सॅटिस्फाय केलेल्या असल्या पाहिजेत. तर कुठल्या कुठल्या त्या आहेत इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स त्या बघूया. तर पहिली कंडिशन बघा काय आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. त्यानंतर दुसरी आहे कंडिशन ती आहे केमिकल इक्विलिब्रियम आणि तिसरी असते ती असते थर्मल इक्विलिब्रियम. सो या 3 ज्या कंडिशन्स आहेत, ज्या इसेन्शियल कंडिशन्स आहेत, ज्या सायमल्टेनियसली सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत तरच आपण काय म्हणू शकतो की सिस्टीम इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. तर एक एक करून पुन्हा एकदा या तिन्ही कंडिशन्सचा थोडक्यात अभ्यास करूया. तर सुरुवातीला आपण बघूया मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. त्यावेळेला एखाद्या सिस्टीमच्या अंतर्गत कुठलाही अनबॅलन्स्ड फोर्स नसतो किंवा सिस्टीम आणि त्याच्या सराउंडिंग मध्ये अनबॅलन्स फोर्स नसतो, त्यावेळेला ती जी सिस्टीम आहे तिला आपण काय म्हणतो की ती मेकॅनिकल इक्विलिब्रियमच्या स्टेटमध्ये आहे. बघा काय म्हटलंय, व्हेन देर आर नो अनबॅलन्स्ड फोर्सेस विदिन द सिस्टीम. बघा मी जे म्हटलं ते सिस्टीमच्या अंतर्गत कुठलाही अनबॅलन्स फोर्स नाही, म्हणजे थोडक्यात बॅलन्सिंग कंडिशन आहे फोर्सेसची, इक्वल ऑपोजिट जे काय आहे, थोडक्यात जर सगळ्या फोर्सेसची सम केली तर ती 0 होणार असा त्याचा अर्थ होतो. अनबॅलन्स काहीच नाही, किंवा हे फक्त सिस्टीमच्या अंतर्गत म्हणतोय आपण, किंवा दुसरी कंडिशन आपण काय म्हणतोय, बिटवीन द सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग. सो सिस्टीम आणि त्याची सराउंडिंग याच्यामध्ये फोर्स जो आहे तो बॅलन्स कंडिशनमध्ये असणार आहे असा त्याचा अर्थ आहे. आणखी एक मेकॅनिकल इक्विलिब्रियमच्या बाबतीत सांगितलं जातं की प्रेशर हे सेम राहणं ही एक कंडिशन असू शकते. सो काय म्हटलं बघा, the system is also said to be in mechanical equilibrium when the pressure throughout the system and between the system and its surrounding is same. So सिस्टीम मधलं जे काही प्रेशर आहे ते थ्रूआउट जर सेम असेल, आणि दुसरी कंडिशन काय तर सिस्टीम आणि सराउंडिंग याच्यामधलं जे प्रेशर आहे ते थ्रूआउट सेम असेल, तर अशा वेळेला आपण सिस्टीमला असं म्हणू शकतो की ती मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे. पुढे काय म्हटलं बघा, whenever some unbalanced forces exist within the system, they will get neutralized with time to attain the condition of equilibrium. सो काही वेळा असं होऊ शकतं की सिस्टीम मध्ये बॅलन्सिंग बिघडू शकतं, अनबॅलन्स फोर्स एक्झिस्ट होऊ शकतात
आणि त्यावेळेला काही ठराविक वेळेनंतर ते सुद्धा न्यूट्रलाइज होतात आणि पुन्हा एकदा इक्विलिब्रियमची कंडिशन जी आहे ती अचीव केली जाते. आणखीन असं सांगितलं जातं मेकॅनिकल इक्विलिब्रियमच्या बाबतीत की प्रेशर जे आहे त्या सिस्टीम मधलं ते जर नॉर्मल राहिलं थ्रू आउट आणि टाइम प्रमाणे जर चेंज झालं नाही तर ती सिस्टीम जी आहे ती मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे असं म्हटलं जातं. काय म्हटलं बघा, a system is in mechanical equilibrium when the pressure in it is the same throughout and does not change with time. Okay, so pressure in it is the same throughout. Same म्हणजे काय तर नॉर्मल. सो जे काही प्रेशर आहे ते नॉर्मल असेल थ्रू आउट आणि टाइम प्रमाणे ते बदलणार नसेल तर आपण डेफिनेटली काय म्हणू शकतो की ती सिस्टीम जी आहे ती मेकॅनिकल इक्विलिब्रियमच्या स्टेटमध्ये आहे. तर केमिकल या शब्दावरूनच तुमच्या लक्षात येईल की केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय. अ सिस्टीम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम when there are no chemical reactions going on within the system or there is no transfer of matter from one part of the system to the other due to the diffusion. सो काय म्हटलंय बघा की ज्या वेळेला सिस्टीम मध्ये कुठल्याही प्रकारची केमिकल रिएक्शन होत नाहीये अशी जर सिच्युएशन असेल सिस्टीमची तर त्या सिस्टीमला आपण काय म्हणू की ती केमिकल इक्विलिब्रियमच्या स्टेट मध्ये आहे. किंवा दुसरं असं म्हटलंय बघा, there is no transfer of matter from one part of system to the other due to the diffusion. So diffusion मुळे समजा कुठल्याही प्रकारचा मॅटर एका पार्ट कडून दुसऱ्या पार्ट कडे ट्रान्सफर होत नाहीये अशी जर सिच्युएशन असेल तरी देखील अशा कंडिशनला आपण काय म्हणणार आहोत तर केमिकल इक्विलिब्रियमची कंडिशन आपण म्हणणार आहोत. ओके, सो सिंपली जसं मागाशी आपण म्हटले तसं एक फायनल कमेंट त्याच्यावर देऊया. अ सिस्टीम is in chemical equilibrium when its chemical composition is the same throughout and does not change with the time. So मगाशी जे आपण म्हटलं तेच आपण म्हणतोय की केमिकल इक्विलिब्रियम ची कंडिशन जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे तर केमिकल कंपोजिशन जे आहे ते थ्रू आउट नॉर्मल राहणार आहे. सेन असा शब्द आहे SAN, सेन इज नॉर्मल. सो थ्रू आउट हे नॉर्मल राहील आणि टाइम प्रमाणे ते चेंज होत नाही अशी जेव्हा कंडिशन असेल तेव्हा आपण काय म्हणणार आहोत ही कंडिशन कसली आहे केमिकल इक्विलिब्रियमची कंडिशन आहे किंवा ही सिस्टीम केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे. त्यानंतर जो तिसरा पार्ट आहे किंवा तिसरी कंडिशन जी आहे आपली ती आहे थर्मल इक्विलिब्रियमची. सो ती सुद्धा एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये आपण काय म्हणतो थर्मल म्हणजे आपल्याला डेफिनेटली माहिती आहे थर्मल म्हणजे टेम्परेचर. सो थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे सिस्टीमचं थोडक्यात टेम्परेचर बदलणार नाही किंवा टेम्परेचर थ्रू आउट काय कॉन्स्टंट राहील. सो हे एकदम सिंपल आहे कारण जसं की तुम्हाला केमिकल इक्विलिब्रियम या शब्दावरून जसं कळलंय तसं थर्मल इक्विलिब्रियम कारण थर्मल म्हणजेच टेम्परेचरशी रिलेटेड इक्विलिब्रियमची कंडिशन आहे हे आपल्याला माहिती आहे. सो ते पण लगेच मेन्शन करून टाकूया. when the temperature of the system is uniform throughout and does not change with time the system is said to be in thermal equilibrium. so system चं जे टेम्परेचर आहे ते थ्रू आउट सेम राहिलं युनिफॉर्म राहिलं आणि टाइम प्रमाणे जर बदललं नाही तर आपण असं म्हणू शकतो की सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. तर अशा तऱ्हेने आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमच्या या ज्या 3 कंडिशन्स आहेत त्या थोडक्यात काय आहेत ते आपण बघितलं. तर यानंतर आपण बघणार आहोत थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स अँड इक्वेशन ऑफ स्टेट. खरं तर आपण जे काही व्हेरिएबल्स आहेत ते या आधी पण बघितलेत परंतु हे जे आपण नवीन आर्टिकल सुरू करतो त्यात एकत्रित आपण पुन्हा एकदा त्याचा विचार करणार आहोत इक्वेशन ऑफ स्टेटशी रिलेटेड. म्हणून आपण थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे एक्झॅक्टली काय काय आहेत ते पुन्हा एकदा या आर्टिकलमध्ये चेक करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे काय आहे ते बघणार आहोत. सो आपण मगाशी जे म्हटलं तेच की प्रत्येक जी काही थर्मोडायनामिक सिस्टीम मधली जी इक्विलिब्रियम स्टेट आहे ती कशाने आपण डिस्क्राइब करतो तर काही व्हेरिएबल्स आहेत ज्याला आपण मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स असं म्हटलंय आणि पुढे असं म्हटलं बघा ऑल्सो कॉल्ड स्टेट व्हेरिएबल्स. ते जे मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स आहेत त्यांनाच आपण स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणतोय आणि त्याच्या सहाय्यानेच आपण काय करतो तर पूर्ण ही जी थर्मोडायनामिक सिस्टीम आहे ती डिस्क्राइब करतो. तर मगाशी आपण बघितलं होतं बेसिकली की असे कुठले कुठले मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स आहेत की ज्याच्याद्वारे आपण थर्मोडायनामिक सिस्टीम जे आहे ते डिस्क्राइब करतो. सो त्याची एक्झाम्पल्स काय काय ती मगाशीही बघितली होती पुन्हा एकदा मेन्शन करतोय. फॉर एक्झाम्पल an equilibrium state of a gas is completely described by the values of its pressure P, volume V,
टेम्परेचर टी अँड मास एम. सो आता अर्थात प्रत्येक तुमची जी सिस्टीम आहे त्याच्यानुसार ती जी काही व्हेरिएबल्स आहेत ती थोडी थोडी बदलतील, कारण सगळीच व्हेरिएबल्स काही एका सिस्टीमला लागू होतात असं नाही. तर उदाहरणार्थ त्यांनी असं म्हटलंय की जेव्हा गॅसच्या इक्विलिब्रियम स्टेटचा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला 4 व्हेरिएबल्स जी आहेत ती व्हेरी इम्पॉर्टंट आहेत की जी सिस्टीम डिस्क्राईब करतात. ती कुठली कुठली आहेत? प्रेशर पी, व्हॉल्यूम व्ही, टेम्परेचर टी अँड मास एम. सो जर आपण विचार केला आणि थोडक्यात काही एक्झाम्पल्स डोळ्यासमोर घेतली, समजा एखादं आपण असं उदाहरण घेतोय की अ मिक्सचर ऑफ गॅस अँड वेपर्स. ओके, काय म्हटलं बघा? कन्सिडर अ मिक्सचर ऑफ गॅसेस ऑर वेपर्स ॲज इन द केस ऑफ फ्युएल इन द ऑटोमोबाईल इंजिन. सो आपण मिक्सचर ऑफ गॅसेस ऑर वेपर्स आपण कन्सिडर करतोय इन केस ऑफ फ्युएल इन ऑटोमोबाईल इंजिन. सो जर त्याची जर स्टेट जर डिस्क्राईब करायची झाली तर आपल्याला बेसिकली एका व्हेरिएबलने ते डिस्कस करता येणार नाही, तर आपल्याला त्याचं कॉम्पोजिशन घ्यावं लागेल. सो इट्स स्टेट कॅन बी डिस्क्राइब्ड बाय द स्टेट व्हेरिएबल्स बट वी ऑल्सो नीड इट्स कंपोजिशन टू डिस्क्राईब इट्स स्टेट. म्हणजे काय होतं बऱ्याचदा की केवळ काही ठराविक व्हेरिएबल्स जी आहेत ती इंडिपेंडेंटली आपण त्याचा विचार करू शकत नाही. काही वेळेला त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला घ्यावं लागतं, त्याचं कॉम्पोजिशन करून आपल्याला घ्यावं लागतं, कारण ते इंटरडिपेंडंट असतात. काही व्हेरिएबल्स जे आहेत ती एक बदलला की दुसरा ऑटोमॅटिकली बदलतो, अशी ती सिच्युएशन असते. आणि त्यामुळे आपण या सगळ्या याच्यामध्ये त्याचं कॉम्पोजिशन सुद्धा विचारात घेतो, हे आपल्याला इथे दिसतंय. दुसरं काही सांगायचं झालं तर थर्मोडायनामिक सिस्टीमचा आपण ज्यावेळेला विचार करतो तर आपण या सगळ्या कंडिशन वगैरे सगळ्या बघितल्या इथपर्यंत ठीक आहे, पण प्रत्येक वेळेला ही थर्मोडायनामिक सिस्टीम ही इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असतेच असं नाही. म्हणजे एक चांगलं उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये दिलंय. ते काय म्हणतात बघा? अ थर्मोडायनामिक सिस्टीम इज नॉट ऑलवेज इन इक्विलिब्रियम, फॉलोइंग फिगर शोज सच अ केस. सो त्यांनी एक फुटबॉलचं उदाहरण दिलंय बघा, बॉल दाखवलाय आणि दुसऱ्या साईडला जो तुम्हाला दिसतोय तो पंक्चर्ड फुटबॉल आहे बघा. तुम्हाला जर नीट बघितलात तुम्ही हे पिक्चर तर तुमच्या लक्षात येईल की हा जो बॉल आहे हा रेग्युलर शेपमध्ये आहे आणि हा पंक्चर झालेला जो बॉल आहे तो दाखवलाय. सो काय म्हटलं बघा? हा जो त्याला आपण इनफ्लॅटेड बॉल असं म्हटलंय आणि हा फ्लॅटेड किंवा पंक्चर्ड बॉल असं आपण म्हणतोय. सो तिथे काय म्हटलंय बघा? वेन द इन्फ्लॅटेड बॉल इज पंक्चर्ड द एअर इनसाइड इट सडनली एक्सपांड्स टू द ॲटमॉस्फिअर. सो त्याच्यातली जी एअर आहे ती कुठे जाते तर बाहेरच्या साईडला ट्रान्सफर होते आणि ती त्या ॲटमॉस्फिअरमध्ये लगेच मिक्सअप होऊन जाते. सो दिस इज नॉट ॲन इक्विलिब्रियम स्टेट. सो ऑब्व्हियसली कारण जी एअर आहे ती डायरेक्ट बाहेरच्या साईडला गेली, कुठल्याही प्रकारची एअर पुन्हा आत आली नाही. जर तशी जर सिच्युएशन असते की ही हवा बाहेर साईडला जाते आणि त्यानंतर बाहेरची हवा आतमध्ये येते तर अशा कंडिशनला आपण ती इक्विलिब्रियम स्टेट असं म्हटलं असतं. सो ॲक्च्युअल कंडिशनमध्ये काय होतं बघा? ड्युरिंग द रॅपिड एक्सपान्शन प्रेशर ऑफ द एअर मे नॉट बी युनिफॉर्म थ्रू आउट. सो ज्यावेळेला रॅपिड एक्सपान्शनची केस होते त्यावेळेला जे प्रेशर आहे एअरचं ते थ्रू आउट सेम राहील असं अजिबात नाही, कारण इथं या कंडिशनमध्ये काय झालंय? बॉल पंक्चर झालाय, त्यावेळेला जी हवा बाहेर गेली आहे ती पुन्हा काही आत येत नाहीये, हे आपल्याला अर्थात कायमच दिसत आलंय. सो मग जेव्हा अशी सिच्युएशन येते की सिस्टीम इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये नाही आहे तर त्यावेळेला मग हे जे काही स्टेट व्हेरिएबल्स आपण म्हणतोय ते अशा प्रकारे सिस्टीमचं डिस्क्रिप्शन करू शकत नाहीत. सो आपण काय म्हणू शकतो बघा? Such system which is not in equilibrium cannot be described in terms of the state variables. कारण हे जे काही स्टेट व्हेरिएबल्स आहेत ते प्रत्येक वेळेला काही इंडिपेंडेंट असतात असं नाही आणि दोघांमध्ये काहीतरी एक वेगळं रिलेशन असतं जे आपण मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मांडू शकतो. आणि हे जे मॅथमॅटिकल रिलेशन आहे दोन स्टेट व्हेरिएबल्सचं, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्तही व्हेरिएबल्स असू शकतात. सो हे जे काही रिलेशन आहे स्टेट व्हेरिएबल्स मधलं त्याला आपण काय म्हणतो तर इक्वेशन ऑफ स्टेट असं म्हणतो. म्हणजे जसं की आपण मागच्या चॅप्टरमध्ये सुद्धा बघितलं, मला वाटतं याही चॅप्टरमध्ये आपण त्याचं मेन्शन केलं होतं की आयडियल गॅसचं आपल्याकडे जे इक्वेशन आहे कुठलं तर PV इज इक्वल टू NRT असं आपल्याकडे ते इक्वेशन आहे बघा आयडियल गॅससाठी. तर ते सुद्धा जे इक्वेशन आहे बेसिकली त्याला आपण काय म्हणू शकतो तर इक्वेशन ऑफ स्टेट म्हणू शकतो. सो ते इक्वेशन तुमच्या समोर ठेवलंय PV इज इक्वल टू NRT आणि हेच जे PV इज इक्वल टू NRT हे जे इक्वेशन आहे हे आयडियल गॅससाठी असलेलं इक्वेशन ऑफ स्टेट असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण थोडक्यात या सगळ्या गोष्टी आज अभ्यासल्यात. आज थोडंसं आपण इथे लवकर थांबणार आहोत
कारण जो पी व्ही डायग्रामचा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे, सो पी व्ही डायग्राम म्हणजे काय हे थोडक्यात आपण पुढच्या सेशनमध्ये थोडक्यात बघणार आणि मग पुढच्या आपल्या पार्टकडे वळणार आहोत. त्याच्यामुळे आपली जी पुढच्या सेशनची जी स्टार्ट आहे ती त्या आर्टिकलनं होणं गरजेचं आहे. त्यामुळे आजचं सेशन आपण इथे थांबवूया आणि यानंतर मी तुमच्या समोर आणतोय तो आजचा होमवर्क. एक साधा प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न एक आहे, त्याच्यामध्ये 3 सब क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिले आहेत. तोच प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतोय बघा. तर आजचा होमवर्क काय बघा. A mixture of fuel and oxygen is burnt in a constant volume chamber surrounded by a water bath. It was noticed that the temperature of water is increased during this process. Treating the mixture of the fuel and oxygen as a system. आणि 3 प्रश्न तुमच्या समोर आहेत. पहिला आहे, has heat been transferred? हीट ट्रान्सफर झाली का या सिस्टीम मध्ये हे विचारलंय. दुसरं विचारलंय, has work been done? आणि तिसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द साइन ऑफ डेल्टा यू? आपल्याला माहिती आहे डेल्टा यू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0 असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे की डेल्टा यू नक्की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. डेफिनेटली 0 नसणार आहे. साइन विचारलं याचा अर्थ आयदर इट विल बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. सो या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधून काढायची आहेत. व्हेरी शॉर्ट आन्सर असं या प्रश्नाचं टाईप असणार आहे बघा, कारण 1-2 शब्दामध्ये सुद्धा उत्तर आहे. तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा. त्यासाठी आजचा हा होमवर्क राहील आणि पुढच्या सेशनमध्ये आपण स्पेशली पी व्ही डायग्राम म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत.